सरकारनं जरांगेंच्या दबावात ओबीसी विरोधी निर्णय घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू असा थेट इशारा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सरकारला दिलेला आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी जे आहे ते आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। 30 तारखेपासून जे आहे ते आंदोलनावर बसणार आहे। यावर आता ओबीसी महासंघाची काय भूमिका असणार आहे, कारण की याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहेत। सर, मागच्या वेळी जे आहे ते विजयाचा गुलाल उधळला गेला आणि पुन्हा मनोज जरांगे पाटील जे आहे ते आंदोलनावर बसल्यावर जे आहे ते या ठिकाणी सरकारला इशारा दिला, कसं पाहता तुम्ही? नाही, आम्हाला तेच आश्चर्य आहे की मागच्या वेळेस मुंबईला एवढं मोठं आंदोलन झालं, शासनाने ड्राफ्ट शासन निर्णय त्यांच्या हातामध्ये दिला, त्याच्यामध्ये जे काही आवश्यक फेरबदल त्यांना आवश्यक होते तेवढे त्यांनी करायला लावले, ते केल्यावरती GR स्वीकारला, विजय उत्सव साजरा केला, गुलाल उधळला। त्या दिवशी सुद्धा मी आपल्या सर्वांच्या समक्ष म्हटलं होतं, जबाबदारीपूर्वक म्हटलं होतं की या शासन निर्णयामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि कोणी चुकीचा माणूस ओबीसीमध्ये येत नाही आहे, की एकही चुकीचा माणूस ओबीसीमध्ये आलेला नाही आहे। आता का नाही आला हे त्यांनी सांगावं, की कारण शासन निर्णय त्यांनी स्वीकारला, मी स्वीकारलेला नव्हता, आणि म्हणून ते जर नव्याने आंदोलन उभं करताय तर आम्ही सुद्धा नव्याने आंदोलन उभं करण्याकरता सज्ज आहोत। ते आरक्षण मागतात, आम्ही आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करा, त्याला ठेच लागू देऊ नका, तडा देऊ नका, ही मागणी आमची सरकारकडे असते आणि तीच मागणी भविष्यामध्ये सुद्धा सरकारकडे आमची राहणार। जर सरकारवर दबाव येईल आणि सरकार जर ओबीसीच्या विरोधामध्ये काही चुकीचा निर्णय घेईल तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ सुद्धा रस्त्यावर उतरून आंदोलनाची लढाई लढेल, असा इशारा थेट आता बबनराव तायवाडे यांनी सुद्धा दिलेला आहे। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।